कॉंग्रॅच्युलेशन्स. आमच्या यावरचं टेन्शन गायब झालं बघा. तरी चला निघा आता. कॉंग्रॅच्युलेशन. अरे देव, कधी आलीस? आत्ता चालेल. कशी आहेस? मी मस्त आहे. काय मग, आपण इन्स्पेक्टर साक्षी देशमुख व्हायला निघालात म्हणे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. आम्ही इतकं समजावून सुद्धा न ऐकणारी साक्षी प्रतापरावांचं कसं काय ऐकायला तयार झाली, आम्हालाही कळेल का? देव, खरं सांगू, आतापर्यंत मी असंच समजून चालले होते की राज हेच माझं आयुष्य. पण राज माझ्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर मी विचार केला, राज नंतर आता पुढे काय. लक्षात आलं की आता पोलीस ऑफिसर होण्याव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं काहीही उरलेलं नाहीये. रणवीर राजे शिर्केच बदला घेण्यासाठी विक्रम राजे शिर्केच बळी देणार आणि हे साइन करून बळी जाणार याचं कन्फर्मेशन त्यानं दिलं. हा, आता ते दिवस फक्त कोणचं ते डिसाइड करायचं. एक्सक्यूज मी, आम्हाला सगळं काही बनवता येतं. हा, तुझ्या वहिनीशी लग्न करण्यासाठी आम्ही जे घरातनं बाहेर पडलो ना, त्या मधल्या काळात आम्ही या सगळ्या गोष्टी नीट शिकून घेतल्या. काय काय बनवता येतं तुला? मला बघ, हे चहा, त्याच्यानंतर ते ऑमलेट, आणि झालंच तर एवढं झालं तुला? म्हणजे या दोन गोष्टी ह्याला येतात आणि ह्याला असं वाटतं. तुला काय वाटतं, तू 5 स्टार हॉटेलचा शेफ झालास? तू आल्या आल्या असे पोलीस ऑफिसरचं बेरिंग घेऊन का वागतेस आमच्याशी? उघडदार, आम्हाला सांगतोय आम्ही. मी उघडते. चल उघड. अशी जरब आहे आमच्या घरात. रागिणी वहिनी या. नील भैया, पावभाजी कशी झाली कोण काही बोलतच नाहीये. सुरेख, सुंदर, अप्रतिम. हा, फोन उचल ना. राजेश शिर्केंचा फोन आहे. आदित्यराजे, कसे आहात? आम्ही बरे आहोत सायमा. कुठे आहात तुम्ही? घरी आहोत आमच्या. पण तुम्ही आता कसं काय फोन केला आम्हाला? आदित्यराजे, तुम्हाला जरा सांभाळून राहायला हवंय. आम्हाला सांभाळून राहावं लागणार आहे? आम्ही तुमची कुंडली राज ज्योतिषांना दाखवली होती ना. काय म्हणाले राज ज्योतिषी? त्यांनी सांगितलंय की येणारं वर्ष राज शिर्के घराण्याला थोडं कठीण जाणार आहे. त्याहीपेक्षा तुम्हाला ते जास्त धोकादायक आहे. एवढंच का, अजून काही सांगितलं ते यावर उपाय सांगणार आहेत. त्यांच्याशी बोलणं झालं की आम्ही तुम्हाला फोन करू. हे वर्ष आम्हाला धोकादायक जाणार आहे असं राज ज्योतिषांनी भविष्य वर्तवल्याचं सांगते. पण एवढ्या काळजीने जर कोणी सांगत असेल तर एकदा ऐकून घेण्यात काय हरकत आहे? हरकत आहे, कारण साईमा प्रत्येक गोष्ट रणवीर राजांच्या सल्ल्यानेच करतात आणि हे सांगण्यासाठी आम्हाला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही.